कोकणाला निसर्गानं भरभरून दिलंय। इथल्या निसर्ग सौंदर्यानं पर्यटकांना नेहमीच भुरळ घातली आहे। विशेष म्हणजे पावसाळ्यात कोकणातील निसर्ग सौंदर्याला एक वेगळाच साज असतो। गेले काही दिवस कोकणात पावसाची बरसात सुरू आहे, त्यामुळे हे कोकणाचं सौंदर्य आणखीनच खुललंय। हिरवाईनं नटलेला डोंगर दऱ्या या धुक्यात हरवल्यात। सह्याद्रीचे कडे कपारे मध्येच दिसणारी कोकणातली टुमदार कौलारू घरं असं नयनरम्य दृश्य कोकणातल्या प्रत्येक घाट माथ्यावरून दिसतं। त्यामुळे पर्यटकांची पावलं देखील इकडेच आपसूक वळत असतात। राजापूर मधल्या अणुस्पुरा घाट माथ्यावरून या नैसर्गिक सौंदर्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। आपण तो पाहूया। कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्याचा आविष्कारच आणि कोकणचं हे सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलून दिसतं। सध्या पावसाळा सुरुवात झालेली आहे आणि कोकणचं हे सौंदर्य नटलेलं आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या आहोत ते राजापूर तालुक्यातील अर्जुना या परिसरामध्ये आहोत। अर्जुना घाटमाथ्यावरती इथला आपण परिसर पाहतोय। हिरवाईने नटलेले संपूर्णतः हे डोंगर आणि एका बाजूला हिरवाईने नटलेले डोंगर आहेत, तर मधोमध आहे तो अर्जुना प्रकल्प आणि दुसऱ्या बाजूला आहेत त्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा। याच सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये ढग आता आपल्याला या ठिकाणी विसावलेले पाहायला मिळत आहेत, तर धुकं देखील या ठिकाणी ढगांमधून वाट काढत असलेला आपल्याला पाहायला मिळते। हा मनमोहक नजारा या ठिकाणी इथला पाहतोय। नागमोडी वळणाचा हा घाट रस्ता आहे आणि या घाट रस्त्याच्या बाजूलाच असलेली ही टुमदार कोकणातली घरं आपण पाहतोय। आणि एकूणच जर आपण पाहायला गेलो तर कोकणातलं हे निसर्ग सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलून दिसतं आणि ते पाहण्यासाठी पर्यटकही विशेषतः पावसाळ्यामध्ये कोकणात येत असतात। कोकणातलं हे विहंगम असं निसर्ग सौंदर्य मनाला प्रफुल्लित करतं, त्यामुळेच पावसाळ्यात पर्यटकांची पावलं अशा ठिकाणी वळतात। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।